नमस्कार मंडळी, मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. आजची बातमी ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे CRPF जवान सैनिक मनसाराम देवरे यांचे दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. तुम्ही नसलात तरी तुमची आठवण कायम राहील. तुमच्या त्या प्रेमळ चेहऱ्याची आठवण सतत येत राहील. शहीद जवान मनसाराम देवरे यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, 2 बहिणी, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता लासूर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात शहीद मिरवणूक व अंतिम संस्कार पार पडले. राहत्या घरापासून निघालेल्या शहीद मिरवणुकीत लहान मुलापासून तरुण महिला व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या. अमर रहे शहीद जवान मनसाराम देवरे, अमर रहे अशा घोषणाने संपूर्ण लासोरे गाव दुमदुमून गेलं. यावेळी पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील, भाजपा नेत्या वैशालीताई नरेंद्र सोळंकी, तसेच गोसे हायस्कूलचे चेअरमन संजय नाना वाघ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, तसेच विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियाचे सांत्वन केलं. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाचे बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. शहीद जवान मनसाराम देवरे यांना आरोग्य दूत न्यूज कडून विनम्र श्रद्धांजली. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.